नमस्कार सर्वांना. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज आपण मिशन आरंभ उपक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याचा जो उपक्रम आहे त्यामध्ये इयत्ता 7वी विषय भाषा या विषयातील विरामचिन्हे हा घटक बघणार आहोत. यासाठी आपण आता सुरुवात करूया. माझे नाव आहे रत्ना नारायण वैष्णव, केंद्र समन्वयक, केंद्र शास्त्रीनगर, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. आजचा आपला जो घटक आहे त्या घटकाचे नाव आहे विरामचिन्हे. अगदी लहानपणापासून आपण जेव्हापासून लिहायला आणि वाचायला शिकतो तेव्हापासून आपण विरामचिन्हे या घटकाचा अभ्यास केलेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण सुरुवातीला जेव्हा विरामचिन्हे घटकाचा अभ्यास शिकतो तेव्हा अगदीच आपल्याला विरामचिन्हे म्हणजे काय अशी व्याख्या आपल्याला शिकवण्यात येत नाही किंवा कोणीही शिक्षक आपल्याला ते शिकवत नाही. परंतु ते मात्र आपल्याला कटाक्षाने पाळायला सांगतात आपले शिक्षक, की आपण काहीही लिखाण करताना किंवा वाचन करताना ते विरामचिन्हाचं निरीक्षण करायचं असतं किंवा लिहिताना सर्व विरामचिन्हे हे आपल्या शुद्ध लेखनामध्ये आपल्याला लिहायचे असतात. तर यामध्ये विरामचिन्हे म्हणजे काय ते आपण सर्वप्रथम बघूया. विराम या शब्दाचा मराठी अर्थ असा होतो, विराम म्हणजे थांबणे, थोडा वेळ स्टॉप घेणे. आपण जेव्हा बोलतो कोणतीही भाषा असो, मराठी असो किंवा इतर कोणतीही भाषा असो, तर त्यामध्ये आपण विरामचिन्हांचा हा वापर करतो. मग हे विरामचिन्हे म्हणजे काय असतात? विरामचिन्हे म्हणजे एखादा शब्द किंवा वाक्य यामध्ये आपण कुठे थांबावे आणि कुठे थांबू नये किंवा थांबलं तरी ते किती वेळ थांबावे यासाठी आपल्याला विरामचिन्हांची मदत घ्यावी लागते. आणि यामुळे विराम या शब्दाचा अर्थ आपल्याला सर्वांना माहिती पाहिजे. विराम म्हणजे काय? तर थांबणे किंवा विश्रांती घेणे. आपल्याला भाषा शिकणे यासाठी आपण वेगळ्या खुणा वापरतो, वेगवेगळे चिन्ह वापरतो आणि त्या सर्वांना मिळून आपण विरामचिन्हे असे म्हणतो. आता प्रत्येक भाषा शिकताना आपल्याला विरामचिन्हांचे महत्व आहे हे आपल्याला माहितीच आहे. तर विरामचिन्हांचे काय महत्व आहे? जर आपण वाचन करत असाल तर वाचन करताना जर आपल्याला विरामचिन्हांचे महत्व माहित असेल तरच आपलं वाचन कसं होणार आहे? कौशल्यपूर्ण होणार आहे. जर आपल्याला विरामचिन्हांचं महत्व माहित नसेल तर आपलं वाचन कौशल्यपूर्ण होणार नाही. अजून एक अर्थ असा होतो, की जर आपण विरामचिन्हांचा योग्य ठिकाणी योग्य वापर न करता वाचन केलं तर त्या वाक्याचा अर्थही बदलू शकतो. अर्थाचा अनर्थही जर आपण विरामचिन्ह वापरले नाही तर होतो. वाचन करताना आपल्याला त्या वाक्याचा अर्थ घेऊनच वाचन करावं लागतं आणि आपण जिथे थांबतो त्या थांबण्याला काय म्हणतात? विराम असे म्हणतात. वाचन करताना आपण अगदी एखाद्या वाक्यामध्ये वाचन करताना कधी कमी वेळ थांबतो, कधी थोडा जास्त वेळ थांबत असतो. तर ते किती वेळ थांबायचं हे दाखवण्यासाठी सुद्धा आपण काय करतो? विरामचिन्हांचा वापर करतो. मग आपण बोलताना किंवा लिहिताना आपण कधी प्रश्न विचारतो. त्याच्यामध्ये व्यक्तीच्या भावभावनाही व्यक्त होतात. कधी आनंद असतो, कधी दुःख असतं, कधी आश्चर्य असतं. हे सगळ्या भावभावनाही त्या विरामचिन्हाने आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे आनंद, आश्चर्य आणि प्रश्न विचारणे अशा भावना जर आपल्याला दाखवायच्या असतील तर आपण निश्चितच तिथे विरामचिन्हांचाच उपयोग करतो. आपण वाचन करत असो किंवा लेखन, आपल्याला विरामचिन्हांचं ज्ञान हे असायला हवं. विरामचिन्हांचा वापर केल्याने वाक्याचा अर्थ स्पष्ट होत असतो. जर विरामचिन्ह नसेल तर त्या ठिकाणी वाचक गोंधळतो. विरामचिन्ह म्हणजे भाषेचे मार्गदर्शक चिन्हे असतात. मग आज आपण शिकणार आहोत की मराठी भाषेमध्ये कोणकोणती विरामचिन्हे आहेत, विरामचिन्हे ती केव्हा वापरतात आणि विरामचिन्हांची आपण काही उदाहरणे बघणार आहोत जी आपल्याला परीक्षेला सामोरे जाताना या घटकावर येऊ शकतात. आता सर्व
अगोदर जे आपण विराम शिकणार आहोत ते आहे पूर्णविराम. बघा अगदी लहानपणापासून आपण पूर्णविराम शिकलेलो आहोत. आपण मिशन आरंभची तयारी 3रीच्या वर्गापासूनही करत असतो. तर पूर्णविराम म्हणजे काय? तर एखादं वाक्य किंवा विधान जर आपलं बोलून पूर्ण झालं असेल, लिहून पूर्ण झालं असेल तर आपण त्याचे पूर्णविराम देतो. तर हा पूर्णविराम म्हणजे फक्त एक छोटा गोल काढलेला असतो, एक चिन्ह असतं. ज्या वेळेला एखादं वाक्य बोलून पूर्ण होतं किंवा लिहून पूर्ण होतं. मग वाक्य म्हणजे काय ते आपण शिकलेलो आहोत. राधिका मुंबईला गेली. इथे वाक्य बोलून पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आपण इथे काय दिलेलं आहे? पूर्णविराम दिलेला आहे. सोनालीचे अक्षर सुंदर आहे. इथे वाक्य पूर्ण झालं म्हणून काय दिलेलं आहे? पूर्णविराम दिलेला आहे. आज शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. इथे पूर्णविराम दिलेला आहे. मी दररोज व्यायाम करतो. मी पुस्तक वाचते. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? प्रत्येक ठिकाणी पूर्णविराम दिलेला आहे. वाक्य संपलं की तिथे काय द्यायचं असतं? पूर्णविराम. आता हे झाले पूर्ण वाक्याची उदाहरणं. परंतु खाली बघा हे कसे उदाहरणं आहेत? इथे हे आपल्याला पूर्णविराम दिसतोय. मग हे इथे पूर्णविराम की पूर्णविराम संपल्यावर देत नाही. तर जेव्हा केव्हा एखादं आद्याक्षर आपण वापरतो आणि आद्याक्षराच्या नंतर जर पूर्ण शब्द लिहायचा नसेल तर आपण तिथे काय करतो? पूर्णविराम देतो. मग आद्याक्षर म्हणजे काय? आद्य म्हणजे सर्वात अगोदर येणारे अक्षर. हे पहिले अक्षर येते. मग हे बघा इथे लिहिलेलं आहे डॉक्टर. मग डॉक्टर शब्द लिहिताना आपण जर पूर्ण लिहिणार नसू तर आपण तिथे काय करतो? पूर्णविराम देतो. जर श्री लिहिलं तर त्याचा अर्थ होतो श्रीयुत. जर आ लिहिलं तर आदरणीय. मा असेल तर माननीय. असे कितीतरी मराठीमध्ये शब्द आहेत की ज्यांचे आद्याक्षर वापरून त्याच्या पुढे आपण पूर्णविराम देतो. म्हणजे ते पूर्ण आपल्याला लिहावं लागत नाही. जसं आपण इंग्लिशमध्ये आपले इनिशियलने नाव लिहितो तिथे आपण पूर्णविराम देतो. तसंच मराठीमध्येही जर आपल्याला आपलं पूर्ण नाव लिहायचं असेल तर आपण आद्याक्षर वापरून फक्त तिथे पूर्णविराम देतो आणि आपलं पूर्ण नाव तिथे लिहू शकतो. तर लक्षात आलं पूर्णविराम हे फक्त वाक्य संपल्यावर वापरत नाहीत तर ते आद्याक्षर संपल्यावर किंवा आद्याक्षर लिहितानाही वापरतो. हे का लक्षात ठेवायचं? कारण जर नाही आपल्याला आद्याक्षर म्हणजे काय ते माहिती व्हावं. जर आपल्याला आद्याक्षर या शब्दाचा अर्थ माहित असेल तर आपल्याला लगेच तिथे याचं उत्तर येणार आहे. बघा पूर्णविराम आपल्याला समजला असेल. यानंतर आपलं जे दुसरं चिन्ह आहे अतिशय महत्वाचं आहे त्याचं नाव आहे अर्धविराम. आता की अर्ध म्हणजे काय? की अर्ध वाक्य बोलून पूर्ण झालेलं असेल तर आपल्याला काय वापरायचं असतं तिथे? अर्धविराम. किंवा 2 वाक्य जोडलेली असतील आणि ती उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतील तर तिथे काय वापरतो आपण? अर्धविराम वापरतो. आता इथे वाक्य बघा, मी घरी जातो. इथे हे एकच वाक्य झालेलं आहे. मी घरी जातो. खरं तर इथे पूर्णविराम वापरून परंतु तसं नाही. इथे वाक्य जरी संपलेलं असेल तरी त्याला लगेच जोडून दुसरं वाक्य वापरलेलं आहे. आणि ते कधी वापरलंय? त्याच्यामध्ये काय वापरलंय? उभयान्वयी अव्यय वापरलेला आहे. आणि म्हणून आपण इथे काय करतो? अर्धविरामचा वापर करत असतो. आता बघा, मी घरी जातो. इथे काय वापरलंय? अर्धविराम. तू पण घरी जा. म्हणजे मी घरी जातो हे वाक्य संपलेलं नाहीये तर त्याच्या पुढे अजून एक वाक्य दुसरं वापरायचं आहे आणि ते वाक्य वापरायच्या अगोदर काय वापरावं लागणार आपल्याला? अर्धविराम वापरावं लागणार आहे. मग दुसरं वाक्य बघा, गड आला पण काय झालं? उभयन्वयी अव्यय आणि म्हणून इथे काय वापरलंय? अर्धविराम. पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. आकाशात जेव्हा ढग दिसू लागतात तेव्हा मोर नाचू लागला. मग इथे का वापरलाय अर्धविराम? 2 वाक्यांना जोडलेलं आहे. माणसाने स्वाभिमानी असावे. असलंच पाहिजे माणसाने स्वाभिमानी परंतु काय आले? उभयान्वयी अव्यय. अहंकारी असू नये. तो खूप अभ्यास करत होता. अभ्यास सगळेच विद्यार्थी करतात. आपले जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी तर फारच अभ्यास करतात आणि हुशार असतात. काल परवा शिष्यवृत्तीचा निकाल लागला बघा आणि आपल्या शाळांचा इयत्ता 5वी आणि 8वीचा निकाल खूप चांगला लागलेला आहे. तो खूप अभ्यास करत होता तरी सुद्धा तो नापास झाला. आलं लक्षात सगळ्यांच्या? अर्धविराम म्हणजे काय? आता जे तिसरं विराम चिन्ह आपण शिकणार आहोत
ते आहे स्वल्पविराम. स्वल्पविराम हे चिन्ह आपण कधी वापरतो? एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. आता एकाच जातीचे म्हणजे काय? आपण नाम शिकलेलं असतं बघा कायम. म्हणजे नद्यांची नावे घ्यायची असेल, गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, तर ह्या नद्यांची नावे लिहिताना आपण प्रत्येक नाव झाल्यावर स्वल्पविराम वापरणार आहोत. तसेच एकाच जातीचे म्हणजे काय? मुलींचे नावं घ्यायचे, मुलांचे नावं घ्यायचे, आपल्या विद्यार्थ्यांची नावं घ्यायची आहेत, विषयांची नावे घ्यायची, मराठी, गणित, इंग्रजी असं लिहिताना आपण काय वापरणार आहोत? प्रत्येक नावानंतर स्वल्पविराम वापरणार आहोत. मग आता स्वल्पविरामाची उदाहरणं बघूया. आईने सफरचंद, केळी, संत्रे ही फळे आणली. बघा, आई मार्केटमध्ये गेली, आईने एकच फळ आणलं का? नाही. जर एकच फळ आणलं असतं तर आपण स्वल्पविराम दिला असता का? नाही. आईने सफरचंद, केळी, संत्रे ही फळे आणली. आता बघा, स्वल्पविराम वापरलेला नाही का? नाही. कारण संत्रे नंतर एकही दुसऱ्या फळाचं नाव आलेलं नाही. त्यामुळे स्वल्पविराम फक्त सफरचंद झाल्यावर, केळी शब्द झाल्यावर वापरलेला आहे. आणि त्यामुळे या किती स्वल्पविराम आले? 1 आणि 2. या वाक्यात किती स्वल्पविराम आलेले आहेत? 2. शब्द मात्र, फळांची नावे मात्र 3 आलेली आहेत. तर हे काळजीपूर्वक सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये असेच प्रश्न विचारतात. या वाक्यामध्ये किती स्वल्पविराम आलेले आहेत? या वाक्यामध्ये किती स्वल्पविराम आले पाहिजे? या वाक्यामध्ये किती विरामचिन्हे वापरलेली आहेत? तर अशाच पद्धतीचे जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला परीक्षेत येतात. आता बघा, एकाच जातीचे शब्द त्याच्यामध्ये आपण स्वल्पविराम वापरतो. परंतु अजून एक गोष्ट आहे जिथे आपण स्वल्पविराम वापरतो. तर ती काय आहे? गांधीजी म्हणाले. जेव्हा कोणी म्हणतंय, बोलतंय, त्यानंतर थोडा पॉज आपण घेतो आणि मग त्याच्या पुढचे वाक्य सांगतो, तर तेव्हा सुद्धा स्वल्पविराम वापरतात. आई म्हणाली, बाहेर खेळायला जाऊ नको. वडील म्हणाले, गोंधळ घालू नका. म्हणाले, म्हणाली या शब्दाच्या नंतर स्वल्पविराम वापरतात. लक्षात आलं? स्वल्प जसं विराम चिन्हामध्ये आपण पूर्णविराम 2 जागेवर वापरले, तसं स्वल्पविराम सुद्धा 2 कारणांनी आपण वापरतो. त्यातलं हे कारण सगळ्यांना कळालं. दुसरं हे आहे, जर कोणी म्हणतंय, म्हणालंय, तर त्याच्यानंतर आपण स्वल्पविराम वापरतो. आता इथे बघा, मला नाटक, कथा, कादंबऱ्या आवडतात. नाटक, कथा, कादंबऱ्याच्या नंतर चिन्ह द्यायचं नाही किंवा दिलेलं नाही. आवडतात. यानंतरचं विराम चिन्ह आपण बघणार आहोत. स्वल्पविरामचे काही आपले उदाहरण राहिलेले आहेत. याच्यामध्ये आपण मगाशी बघितलं, जर कोणी बोलतंय, मधुकर म्हणाला, इथे आपण काय वापरले? स्वल्पविराम. रमेश मध्ये जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी हे गुण आहेत. मुलांनो, बघा आता इथे कोणी म्हणालं नाही किंवा सारखे एकाच जातीचे शब्दही आलेले नाहीत. परंतु जेव्हा आपण आपल्याला कोणाला तरी काहीतरी सांगायचं असतं, तेव्हा आपण थोडा थांबतो किंवा थोडा पॉज घेतो, तेव्हा सुद्धा स्वल्पविराम वापरतात. मुलांनो, मैदानावर खेळायला चला. अशा वाक्यात सुद्धा आपण इथे स्वल्पविराम वापरत असतो. जर आपल्याला 2 वाक्य जोडायचे असतील, तर त्यावेळेला सुद्धा स्वल्पविराम. मनीषाला वाटले की, बघा आता की शब्दांनी काय केलेलं आहे? हे एक वाक्य आणि हे एक वाक्य जोडलेलं आहे. मनीषाला वाटले की, आणि वाटलेच्या नंतर आपण काय वापरलं? स्वल्पविराम. सर्वांनी वाढदिवसाला यावे. बघा, आता पुढचं विरामचिन्ह जे आहे, अपूर्ण विराम. बघा, नाव जरी अपूर्ण विराम असेल आणि चिन्ह मात्र त्याच्यात काय काय दिलेलं आहे? 2-2 टिंब दिलेले आहेत. त्याच्यामुळे
चिन्हांची नावे लक्षात ठेवायची आहे. आपल्याला येतंय, आपण अभ्यास केलेला असतो, पण जर आपल्याला वेळेवर अपूर्णविराम कसा आहे किंवा कसा असतो हे आठवलं नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम लक्षात ठेवायचं अपूर्णविराम म्हणजे अशा पद्धतीचे 2 टिंब. मग अपूर्णविराम कधी वापरतात? वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास. तपशील म्हणजे काय? तपशील म्हणजे डिटेल. जर आपल्याला एखाद्या वाक्याबद्दल अजून काही बोलायचं असेल, तपशील द्यायचा असेल, तेव्हा आपण अपूर्णविराम वापरतो. पर्यावरणाचे घटक बघा आता, हे चिन्ह आपल्याला सहसा परिसर अभ्यासाच्या पुस्तकामध्ये फार वेळा दिसतं. कारण तिथे असं हेडलाईन दिलेले असतात आणि आपल्याला त्याच्या खाली त्या प्रकाराची माहिती सांगितलेली असते. मग पर्यावरणाचे घटक असं 2 चिन्ह दिले, 2 टिंब दिले, अपूर्णविराम दिला, तर पुढे आपल्याला त्याबद्दल माहिती सांगायची असते. दुसरं उदाहरण, एचएससी परीक्षा उत्तीर्ण मुले. आता हे हेडलाईन आहे थोडक्यात. आता याच्याबद्दल पुढे तपशील द्यायचा आहे. आता आपल्या शाळेतील 5वी शिष्यवृत्ती उत्तीर्ण मुले. मग आपण असं चिन्ह देणार अपूर्णविरामचं आणि पुढे त्या विद्यार्थ्यांची नावे आपण लिहू शकतो. मैदानी खेळाचे नाव, खो खो, कबड्डी हे मैदानी खेळाची नावे आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये काय वापरलेलं आहे? अपूर्णविराम. परत लक्षात ठेवा, जर आपल्याला वाक्याच्या नंतर तपशील द्यायचा असेल तर आपण अपूर्णविराम वापरतो. यानंतरचं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह. अगदी नावातच सगळं आहे. प्रश्न विचारला की तिथे शेवटी काय येणार? प्रश्नचिन्ह येणार. अतिशय सोपं विरामचिन्ह आहे. आपल्याला सगळ्या विरामचिन्हांमध्ये हे विरामचिन्ह सोपं वाटतं, सोपं जातं, कारण काही ठराविक त्यामुळे आपल्याला त्या शब्दांमध्ये लगेच लक्षात येतं की ते प्रश्न विचारलेला आहे. मग असे प्रश्न कसे विचारतात? बघा, पहिलं उदाहरण आहे, हे लक्ष्मी तू चालली आहेस तरी कुठे? तू कुठे चालली आहे? तू कशाला चालली? असे प्रश्न विचारले की काय वापरतो आपण? विराम चिन्ह कोणतं वापरतो? प्रश्नचिन्ह. दुसरं उदाहरण बघू. प्रश्नचिन्ह. आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहे? प्रश्न विचारलाय. कोणत्या शब्दाने विचारलाय? कोण? केव्हा? कुठे? कोण आहे तिकडे? कोण, कुठे, केव्हा, कशाला असे शब्द आले की तिथे प्रश्न विचारला जातो आणि या शब्दांमधून आपल्याला समजतं की ते प्रश्नचिन्ह वापरावं लागणार आहे. मग प्रश्नार्थ किती शब्द कोणते असतात? काय, कधी, कुठे, कसा, कधी, कोण, कोणता, कशाला इत्यादी असे बरेच शब्द असतात ज्यामधून प्रश्न विचारले जातात. आता जे आपण चिन्ह बघणार आहोत ते चिन्हाचं नाव आहे उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह हे कसं असतं? तर हे इथे दिलंय. या पद्धतीचं उद्गारवाचक चिन्ह आपण वाक्याच्या शेवटी किंवा एखाद्या शब्दाच्या शेवटी वापरतो. मग हे चिन्ह आपण कधी वापरतो? आनंद, आश्चर्य, दुःख, चीड, राग अशा प्रसंगी जे शब्द किंवा वाक्य तोंडातून बाहेर पडतात, म्हणजेच मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. मग आता भावना आपल्याला व्यक्त करायचं आहे आणि त्यामध्ये उद्गार चिन्ह वापरतात, तरी ते उदाहरण बघू. वा, तू चांगले काम केले आहेस. वा शब्द कशासाठी वापरलाय? आनंदाने वापरलाय, एखाद्याला शाबासकी देण्यासाठी वापरलेला आहे. म्हणजे या शब्दातून भावना व्यक्त होत आहेत. बापरे, केवढा मोठा. बापरे शब्दातून सुद्धा काय होतंय? आश्चर्य व्यक्त होत आहे. शाबास, छान भाषण केलेस. अरे रे, फार वाईट घडले. इथे प्रत्येक शब्दानंतर आणि वाक्याच्या शेवटी सुद्धा काय होतंय? भावना व्यक्त होत आहेत.
बघा आता आपल्याला या पुढचं जे चिन्ह बघायचं आहे ते आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हामध्ये 2 प्रकार असतात. एक आहे एकेरी अवतरण चिन्ह आणि नंतर आहे दुहेरी अवतरण चिन्ह. तर आता अगोदर आपण एकेरी अवतरण चिन्ह बघू. एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय? असं जे चिन्ह असतं हे एकेरी अवतरण चिन्ह याला म्हणतात. आता नावावरून आपल्या लक्षात येतं एकेरी म्हणजे एकदाच ते चिन्ह वापरलेलं आहे. एखाद्या शब्दावर जोर देताना म्हणजे हे अवतरण चिन्ह फक्त वाक्याला वापरत नाही तर शब्दालाही वापरतात. तर शब्दाला म्हणजे कसं, इथे उदाहरण बघू. गुरुजी तुला अति हुशार म्हणाले. मग हा एकच शब्द आहे, इथे काही वाक्याची आवश्यकता पडली का? तर नाही. एखादा शब्द जर आपल्याला अधोरेखित करायचा असेल किंवा त्याचं महत्व आपल्याला तिथे त्या वाक्यात दाखवायचं असेल तर एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. सुंदर पत्र या नावाने पत्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे. या पद्धतीने एक एक शब्दालाही आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. परत सांगते, लक्ष द्या. एकाच शब्दाला जर अधोरेखित करायचं असेल किंवा त्याचं महत्व विशद करायचं असेल तर त्या जागेवर आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. बघा, सुरुवातीला आपण बघितलं एकेरी अवतरण चिन्ह. कसं दुहेरी अवतरण चिन्ह. अगदी नाव वाचलं की आपल्या लक्षात येतं की याला दुहेरी अवतरण चिन्ह का म्हणताय, की हे चिन्ह इथे एकेरी अवतरण चिन्ह सारखंच आहे, फक्त हे दोनदा वापरलेलं आहे. त्यामुळे हे काय झालं, दुहेरी अवतरण चिन्ह. बोला तोंडचे शब्द दाखवताना किंवा वाक्य दाखवताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. मग बोलणाऱ्याचे तोंडचे म्हणजे काय? सूरज म्हणाला. बघा आता सूरज काहीतरी म्हणाला आणि मग ते आपल्याला लिहायचं आहे आणि मग ते लिहिताना आपल्याला त्या अवतरण चिन्हामध्ये ते बंदिस्त करायचं आहे. सूरज जे जे काही म्हणाला, जेवढं काही म्हणाला ते सगळं आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये काय करतो, मांडतो किंवा बंदिस्त करतो. सूरज काय म्हणाला, मी आत येऊ का? आता इथेही दुहेरी अवतरण चिन्ह मी पासून सुरू केलंय आणि इथे आपण ते शेवटी वाक्य संपल्यावर संपवलं. गुरुजी म्हणाले, मुलांनो उद्या शाळेला सुट्टी आहे बरं. गुरुजी म्हणाले, तर हे जे वाक्य गुरुजी म्हणाले त्याला आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये काय करतो, बंदिस्त करतो. आता बघा, यानंतर आहे संयोग चिन्ह. संयोग या शब्दाचा अर्थ असा होतो, संयोग म्हणजे जोडणे, जोडणी करणे. जर तुम्ही याचे अर्थ लक्षात ठेवले किंवा तुम्हाला त्या गोष्टीचं आकलन झालं तर आपल्याला लगेच लक्षात येतं की संयोग म्हणजे जर जोडणे असेल तर हे चिन्ह कुठे कुठे वापरू शकाल. तर इकडे बघा, जेव्हा आपल्याला 2 शब्द जोडायचे आहेत एकमेकांना तर ते शब्द जोडताना आपण तिथे संयोग चिन्हांचा वापर करतो. शुभ लाभ. शुभ लाभ हे 2 शब्द आपण काय केलेले आहेत, या संयोग चिन्हाने जोडलेले आहेत. 2-3 विद्यार्थी प्रतिनिधी, इथे सुद्धा आपण काय केलेलं आहे, संयोग चिन्हांचा वापर केलेला आहे. कधी कधी ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिला म्हणजे आपण लिहितोय आपल्या वहीमध्ये आणि इथे आपली वही संपली आणि आपलं काहीतरी लिहायचं राहिलं. मला एखादा शब्द लिहायचा आहे, माननीय. मान आणि पुढे वहीचं पान संपलं, तिथे आपण काय करतो, असं संयोग चिन्ह लिहितो आणि मग राहिलेलं वाक्य आपण खाली पूर्ण करतो, तेव्हाही हे संयोग चिन्ह वापरतात. तर संयोग म्हणजे काय, जोडणे, जोडणी करणे. आपण शब्दांची जोडणी करताना संयोग चिन्ह वापरतो. असे बरेच शब्द आहे आपले, जोड शब्द जे असतील ते लिहिताना पण आपण संयोग चिन्हाचा वापर करू शकतो. आई वडील, भाजी भाकरी असे जोड शब्द वापरताना संयोग चिन्हाचा वापर करतात. आता संयोग चिन्हांचा दिसणार अगदी संयोग चिन्हच आहे असं वाटणार
हे चिन्ह आहे, याचं नाव आहे अपसरण चिन्ह. अपसरण चिन्ह म्हणजे काय? किंवा जर संयोग चिन्ह आहे तर अपसरण चिन्हाची काय आवश्यकता आहे? तर ते आपण बघणार आहोत की आपण अपसरण चिन्ह केव्हा वापरतो. जर वाक्यातील एखादा शब्द किंवा संकल्पनेविषयी त्याच वाक्यात स्पष्टीकरण देतात त्यावेळेला अपसरण चिन्ह वापरतात. म्हणजे बोलता बोलता जर विचारांची मालिका तुटली, बोलताना आपलं बोलणं अर्धवट राहिलं तर त्यावेळेला हे अपसरण चिन्ह वापरतो. आता अपसरण चिन्ह आणि संयोग चिन्ह एकदम सारखं दिसतंय, मग यात काही बदल आहे का? तर हो. संयोग चिन्ह हे नेहमी असं मध्ये लिहितात, असं मध्ये, आणि अपसरण चिन्ह लिहिताना ते खाली लिहितात. जर कदाचित आपल्या समोर असं एखादं वाक्य आलं तर ते चिन्हांची जागा कुठे त्याच्यावरून आपण ते अपसरण चिन्ह आहे की संयोग चिन्ह हे ठरवू शकतो. हे अपसरण चिन्ह नेहमी काय खाली वापरतात. बघा, याचं उदाहरण बघू. मी गेलो पण, मी गेलो पण पुढे काहीतरी सांगायचं, मनातील भावना सांगू की नको सांगू किंवा थोडा अर्थ मध्ये तर तिथे अपसरण चिन्ह वापरतात. ते मोठे झाड, ते मोठे झाड. आता इथे थोडा अवरोध निर्माण झाला त्यावेळेला काय वापरलं? अपसरण चिन्ह. आणि मग पुढे वाक्य कंटिन्यू केला, ज्या खाली बसून आपण जेवलो. अपसरण चिन्ह, ते वादळ उन्मळून पडले. अशा प्रकारे जर आपलं बोलणं विचार मालिका तुटली तर त्यावेळेला अपसरण चिन्ह वापरतात. हे लक्षात ठेवायचंय. बघा, अजून एक विरामचिन्ह आहे ज्याचं नाव आहे अवग्रह चिन्ह. आता अवग्रह चिन्ह म्हणजे काय? दिसायला तर हे काय दिसतंय? इंग्लिश अल्फाबेट मधलं यस दिसतंय. याचं नाव आहे अवग्रह चिन्ह. म्हणजे अवग्रह चिन्ह कशासाठी वापरतो? तर बऱ्याच वेळेला आपण मराठीमध्ये वाचन करताना आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा इतर पुस्तकांमध्ये काय दिसतं? असं चिन्ह दिसतं बघा. कधी असं असतं, कधी एकदा दोनदा हे असं चिन्ह असतं. याला आपण काय म्हणतो? अपसरण चिन्ह. मग हे कधी वापरतात? अपसरण चिन्ह जर एखाद्या शब्दातील विशिष्ट अक्षराचा उच्चार लांबट करायचा, एकच अक्षराचा उच्चार लांबट करायचा म्हणजे काय करायचं? उदाहरण बघा, कोणाचा आवाज नको. मग इथे काय झालंय? या अक्षराचा उच्चार काय झालाय? लांब झालाय. म्हणून इथे काय वापरलं? अपसरण चिन्ह. अहो, ह हे जे आहे हो, हे काय आहे? याचा उच्चार काय झालेला आहे? लांब झालेला आहे. अहो, मग काय झालं इथे आपण काय वापरलंय? अवग्रह चिन्ह. अशाच प्रकारे अरे असं शब्द असतात जिथे आपण बघतो काय वापरलेलं असतं? अपसरण चिन्ह. इथे काय होणार आहे? र शब्द आहे, रे शब्द आहे. हा काय होणार आहे? याचा उच्चार लांबट होणार आहे. असे बरेच शब्द आहेत बोलताना जर असा एखाद्या अक्षराचा उच्चार लांबट झाला तर तिथे काय वापरतो? अवग्रह चिन्ह वापरतो. आता लक्षात ठेवायचे नाव, अवग्रह चिन्ह. जर हे नाव लक्षात ठेवलं तरच आपल्याला याच्यावरील प्रश्नाची उत्तरे सोडवता येणार आहेत. आता आपण विरामचिन्हांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यावर आपण काही सर्व प्रश्न घेतलेले आहेत. ते आपण सर्व प्रश्न बघू. प्रश्न आहे, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते चिन्ह वापरतो? बघा, एखाद्या वाक्याच्या शेवटी जर त्या वाक्याचा आपल्याला तपशील द्यायचा असेल तर आपण चिन्ह कोणतं वापरतोय? बघा बरं. प्रश्न वाचा, 4 पर्याय वाचा. एखादं वाक्य आणि त्याच्या शेवटी जर आपल्याला तपशील द्यायचा असेल तर ह्या 4 उत्तरांपैकी कोणतं उत्तर बरोबर असेल? पहिला पर्याय आहे प्रश्नचिन्ह,
दुसरा पर्याय आहे अर्धविराम. आठवतंय सगळ्यांना प्रश्नचिन्ह कसं असतं? अर्धविराम कसा असतो? अपूर्ण विराम कसा असतो? आणि उद्गार चिन्ह कसं असतं? तर जर आपल्याला वाक्याचा तपशील द्यायचा असेल तर त्यावेळेला आपण वापरतो अपूर्ण विराम. आपण उदाहरणामध्ये बघितलं की नाही, शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थी, आणि मग आपण जर पुढे विद्यार्थ्यांची नावे घेतली, सुयोग, ज्ञानदास, सान्वी, राहुल, रमेश, तर अशा वेळेला हे चिन्ह वापरतात. त्या चिन्हाचं नाव आहे अपूर्ण विराम. आता बघा, दुसरा प्रश्न आहे, अपसरण चिन्ह केव्हा वापरतात? चिन्ह पण दिलेलं आहे, दाखवलेलं आहे. अपसरण चिन्ह कसं आहे, केव्हा वापरतात? बघा, पहिला पर्याय आहे पूर्ण अर्थाच्या वाक्याचा शेवटी. दुसरा पर्याय आहे वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा असल्यास. तिसरा पर्याय आहे बोलता बोलता विचार मालिका सुटल्यावर, दोन शब्द जोडताना. बघा बरं, चारही पर्यायामध्ये कोणता पर्याय याचं बरोबर उत्तर असणार आहे? कोणता आहे उत्तर? अपसरण चिन्ह केव्हा वापरतात? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यावर. एकदम सोपा प्रश्न आहे. मनातील तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते चिन्ह देतात? बघा, आता मनातील तीव्र भावना म्हणजे आपण आता शिकलो आनंद, राग, दुःख, समाधान व्यक्त करायचं असेल तर कोणतं चिन्ह वापरतात त्याच्यापैकी? बघा, येते का उत्तर सगळ्यांना? चार पर्याय दिलेले, कोणता पर्याय येईल ते? अर्धविराम आहे का, उद्गार चिन्ह आहे का, पूर्णविराम आहे का, प्रश्नचिन्ह आहे? तर याचं उत्तर आहे मनातील तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी काय येतं? उद्गार चिन्ह येतं. असे कितीतरी शब्द आहे, आपण वर उदाहरणात पण शिकलो. अरे रे, बाप रे, आश्चर्य व्यक्त करण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी ज्या भावना असतात आपल्या, त्या शब्दाच्या पुढे आणि वाक्याच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह वापरतात. यानंतरचा प्रश्न आहे, बघा, प्रश्न चौथा आहे, एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापराल? एखादं वाक्य म्हणताना जर स्पेसिफिक एकाच शब्दावर आपल्याला जोर द्यायचा असेल तर नेमकं कोणतं विरामचिन्ह येणार नाही? वाचला प्रश्न सगळ्यांनी? एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास कोणते चिन्ह वापरतात? कारण हे जे चिन्ह आहे अवतरण चिन्ह, एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल तर आपण नेहमी हे चिन्ह वापरतो. आमच्या वर्गातील हुशार विद्यार्थी, मग हुशार शब्द लिहिला की आपण हे चिन्ह देतो किंवा हे चिन्ह वापरतो. त्यावेळेला इथे काय द्यायचं असतं आपल्याला? त्या एका शब्दावर जोर द्यायचा असतो, म्हणून आपण असं चिन्ह वापरतो. बघा, पुढचा प्रश्न आहे, अरे रे, फार वाईट झाले, या वाक्यात आलेले विरामचिन्ह ओळखा. आता या प्रश्नातील आपल्याला सांगितलं की दोन अचूक पर्याय म्हणजे याचा दोन विरामचिन्ह येऊ शकतात, त्यापैकी आपल्याला ओळखायचे आहेत.
आता शब्द लक्षात येतं इथे काय येणार आहे उद्गार चिन्ह येणार आहे. फार वाईट झाले बघा आता काय झालं इथे वाक्य पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून इथे काय वापरणार आहोत आपण पूर्ण विराम. परत वाचायचे सगळ्यांनी वाक्य. अरे रे हे काय आहे फार वाईट झाले इथे काय येणार आहे पूर्णविराम म्हणजे उद्गार चिन्ह पण येणार आहे आणि पूर्णविराम पण येणार आहे. असं जर तर हे आठवणीने वाचायचं लक्षात ठेवायचं. दोन अचूक पर्याय निवडायला सांगितले की दोन पर्याय निवडायचे. आता याच्या खाली दिलेलं असतं अ व ब ब व क ते सर्वांना आपल्याला माहिती आहे. तर अशा पद्धतीने दोन उत्तर आपण निवडली की त्या दोन उत्तरांचा पर्याय काय करायचा असतो आपल्याला गोल करायचा असतो. पुढचा प्रश्न आहे शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी. आता संक्षेप या शब्दाचा अर्थ आपण बघितलंय. संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षर अद्याक्षरापुढे कोणते चिन्ह देतात. संक्षेप म्हणजे आणि आद्याक्षर म्हणजे पहिले अक्षर. मग आपण आठवतंय तुम्हाला आपण आता शिकलोय असं कोणतं चिन्ह आहे जे आपण वापरतो. त्यातला पहिला पर्याय आहे पूर्णविराम अपूर्णविराम अर्धविराम की स्वल्पविराम. तर याचं उत्तर आहे पूर्णविराम. कसं पूर्णविराम आपण बघितलं आपल्याला जर डॉक्टर शब्द लिहायचा असेल तर आपण इथे काय वापरतो पूर्णविराम. हा शब्द काय आहे अद्याक्षर आहे आणि हा शब्दाचा संक्षेप पण आहे. इथे पण पूर्णविराम इथे पण पूर्णविराम. हे आपल्याला संक्षेप मध्ये शब्द लिहायचे आहेत म्हणून आपण इथे पूर्णविराम वापरत असतो. यांना अद्याक्षर म्हणतात आणि हे संक्षेप मध्ये लिहायचे असतात. जर आपल्याला अद्याक्षर आणि संक्षेप या शब्दाचे अर्थ आले नाही तर आपल्याला याचा उत्तर काढता येणार नाही. पुढचा प्रश्न आहे ओढा नदीकाठ माळरान डोंगरदऱ्या ओहोळ व झाडे झुडपे या सर्वांची जवळीक निर्माण करावी. या वाक्यात किती वेळा स्वल्प विराम द्यावे लागतील. आता बघा एकाच जातीचे भिन्न भिन्न शब्द इथे आलेले आहेत आणि म्हणून अशा वेळेला आपण कोणतं चिन्ह वापरतो तर स्वल्प विराम वापरतो आणि स्वल्प विराम वापरताना आपल्याला ते कुठे कुठे वापरायचे. नदीकाठ माळरान डोंगरदऱ्या ओहोळ व झाडे झुडपे या सर्वांची जवळीक निर्माण करावी. ओढा शब्द की आपण काय वापरले स्वल्पविराम. नदीकाठ शब्द झाला स्वल्पविराम माळरान स्वल्पविराम डोंगरदऱ्या स्वल्पविराम ओढ. आता बघा ओहोळच्या नंतर स्वल्पविराम वापरणं नाही कारण तिथे व शब्द वापरलेला आहे म्हणून इथे स्वल्पविराम लिहायचा नाही. आपला प्रश्न काय येतो स्वल्पविराम किती वेळा द्यावे लागतील. किती वेळा दिलेत आपण 1 2 3 4 स्वल्पविराम दिलेले आहेत आणि म्हणून आपलं उत्तर काय आलं 4 वेळा आपल्याला इथे स्वल्पविराम वापरावे लागणार आहे. बघा एकदम सोपा प्रश्न आहे अवग्रह चिन्ह कोणते आहे या चारहीपैकी. जर कदाचित परीक्षेत आपल्याला हे उत्तरच आठवलं नाही तर आपल्याला जे येते ते अगोदर करायचं. आठवतंय कोणाला चिन्ह या चारपैकी कोणतं आहे आपण आताच शिकलोय त्यामुळे सगळं हे अवग्रह चिन्ह आहे. पण जर आपल्याला आठवलं नाही तर ते चिन्ह कोणतं आहे प्रश्नचिन्ह आहे ते अवग्रह आहे का नाही.
हे चिन्ह कोणतं आहे? हे आहे का? अपूर्ण विराम आहे. हे अवग्रह चिन्ह नाही. हे कोणतं आहे? हे पण अवग्रह चिन्ह नाही. आपण असं केलं तरी आपल्याला उत्तर सापडत असतं. तर आपण आत्ताच शिकलो हे काय आहे? अवग्रह चिन्ह हे आपलं उत्तर आहे. आता हा प्रश्न बघू. उद्या काय तो निर्णय कळेल. वरील वाक्यात शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल? उद्या काय तो निर्णय कळेल. आता बघा याच्यामध्ये कोणतं चिन्ह वापरलं तर पर्याय पहिला प्रश्नचिन्ह, दुसरा पर्याय आहे उद्गारवाचक, तिसरा आहे पूर्णविराम, चौथा आहे अवतरण चिन्ह. उद्या काय तो निर्णय कळेल. आता याच्यामध्ये काय शब्द आले म्हणून लगेच विद्यार्थी काय करणार? प्रश्नचिन्ह वापरून मोकळे होणार. पण हा प्रश्न उद्या काय तो निर्णय कळेल हे काय आहे? जरी याच्यामध्ये काही शब्द वापरलेला असेल तरी हा प्रश्न नाही. इथे काय वापरावं लागेल? पूर्णविराम. उद्या आपल्याला निर्णय या वाक्यामध्ये कोणाला कोणीही कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारलेला नाही. म्हणून इथे आपण वापरणार आहोत पूर्णविराम. अशा वेळेला आपण जरी ते काही शब्द वापरलेले नाही तरी सुद्धा इथे प्रश्न तयार झालेला नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय. बघा पुढचा प्रश्न आहे. ऐश्वर्या म्हणाली सुट्टीत मी चांगला अभ्यास करेन. या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल? बघा सगळ्यांनी ऐश्वर्या म्हणाली. आपण आता शिकलोय जर कोणी काहीही म्हणाले तर आपण कोणतं विरामचिन्ह वापरतो? दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. मग दुहेरी अवतरण चिन्ह जर कोणी काहीतरी बोलतंय तर त्यांच्या तोंडचे वाक्य आपण दुहेरी अवतरण चिन्ह मध्ये घेत असतो. इथे म्हणते आणि ती काय म्हणते सुट्टीत मी चांगला अभ्यास करेन. बघा आपण सगळेजण असेच म्हणत असतो आणि सुट्टी सुरू होते आणि संपते तरी आपण काय अभ्यास करत नाही. तसंच ऐश्वर्यालाही वाटते की मी सुट्टीत चांगला अभ्यास करणार आहे. आता या चिन्हाचं नाव काय आहे? अवतरण चिन्ह. बघा आज आपण सर्वजण विरामचिन्हे हा घटक शिकलेलो आहे. या अगोदरही आधीच्या इयत्तांमध्ये पण आपण विरामचिन्हांचा भरपूर सराव केलेला असतो आणि विरामचिन्ह हे आपल्याला जोपर्यंत शिकतोय किंवा इतर कोणती भाषा शिकतोय तोपर्यंत आपल्याला विरामचिन्हाचा अभ्यास करायचा असतो किंवा तो आपण केला पाहिजे. त्यामुळे विरामचिन्हांमुळे भाषेचे सौंदर्य वाढते. तर आज आपण काय शिकू याची आपण थोडक्यात रिव्हिजन करू. सगळ्यात पहिले आपण शिकलो होतो पूर्णविराम की जे एखादं वाक्य संपलंय बोलून झालंय की त्या वाक्याच्या शेवटी देतात पूर्णविराम आणि अगदी पूर्णविराम कसा असतो तो आपण इथे दिलेला आहे. एक छोटं बारीक टिंब आपण वाक्याच्या शेवटी काढलं की पूर्णविराम देतो. बरं इथे पूर्णविराम संपत का? ही एखाद्या आद्याक्षरापुढे आपल्याला पूर्णविराम द्यायचा असतो आणि त्यामुळे ते अक्षर आपल्याला संपूर्ण लिहावं लागत नाही. त्यामुळे इथे सुद्धा आपण काय वापरतो? पूर्णविराम वापरतो. पुढचं चिन्ह आपण अभ्यासलं होतं अर्धविराम. हे अर्धविराम आपण जर दोन वाक्य एकत्रित बोलत असू आणि त्यामध्ये जर उभयन्वयी अव्यय वापरलेला असेल तर त्या उभयन्वयी अव्ययाच्या अगोदर काय येतं? अर्धविराम येतं. त्याची आपण छोटी छोटी वाक्य घेतलेली आहेत उदाहरण म्हणून. मी घरी जातो, तू पण घरी जा, गड आला पण सिंह गेला. इथे काय झाले? दोन वाक्य एकत्र जोडलेले आहेत म्हणून आपण अर्धविराम वापरलेला आहे. असे उदाहरण आपण सगळे बघितले. यानंतरचं तिसरं विरामचिन्ह होतं स्वल्पविराम. स्वल्पविराम आपण कधी वापरतो? की जेव्हा एकाच जातीचे शब्द लागोपाठ येतात तेव्हा आपण असे स्वल्पविराम
वापरतो. म्हणजे फळांची नावे, नद्यांची नावे, वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांची नावे वापरायची असेल तर आपण काय करतो, असं स्वल्पविराम वापरतो. बरं, हा झाला स्वल्पविरामचा एक उपयोग. दुसऱ्यांदा आपण स्वल्पविराम केव्हा वापरतो? जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य आपल्याला म्हणायचं असेल. इथे दिलंय गांधीजी म्हणाले. म्हणाले शब्द झाल्यावर स्वल्पविराम वापरावा लागतो. त्यानंतर शिक्षक म्हणाले, आई वडील म्हणाले, असे वाक्य आपल्याला लिहायचं असेल तर तिथे सुद्धा आपण स्वल्पविराम वापरतो. जर एखादा शब्द म्हटल्यावर आपण कोणाला तरी उद्देशून काहीतरी म्हणतोय आणि तेव्हा जर आपल्याला तिथे थोडं थांबायचं असेल तर आपण तिथे सुद्धा स्वल्पविराम वापरतो. मुलांनो, मैदानावर खेळायला चला, असं कोण म्हणतंय? शिक्षक म्हणतंय. कोण म्हणतंय? मुलांनी म्हणतंय. मुलांनो, मग तिथे आपण काय वापरणार आहे? स्वल्पविराम वापरणार आहे. यानंतरचं विरामचिन्ह होतं अपूर्ण विराम. अपूर्ण विराम असं 2 टिंबांनी दाखवलं जातं. हे अपूर्ण विराम केव्हा वापरतात? जर आपल्याला एखाद्या विषयाची सखोल माहिती सांगायची असेल तर त्या विषयाचं शीर्षक जेव्हा आपण लिहितो तर त्याच्यानंतर अपूर्ण विराम वापरतात. पर्यावरणाचे घटक, आता इथून पुढे आपण पर्यावरणाचे घटक मांडू शकतो म्हणून इथे अपूर्ण विराम वापरलेला आहे. एस-एस-सी परीक्षा उत्तीर्ण मुले, मग आपल्याला मुलांची नावे पुढे लिहायची आहेत म्हणून आपण इथे अपूर्ण विराम वापरतो. मैदानी खेळाची नावे, मैदानी खेळ कोणते कोणते असतात मग ते दाखवण्यासाठी तिथे आपण अगोदर अपूर्ण विराम वापरतो आणि मग मैदानी खेळांची नावे लिहितो. हे जे चिन्ह आहे प्रश्नचिन्ह ते एकाच कारणाने वापरलं जातं. जसं आपण वरती चिन्ह बघितले, कधी 2 किंवा 3 कारणाने आपण ते चिन्ह वापरतो. प्रश्नचिन्हाला मात्र एकच कारण असतं. जर एखाद्याने प्रश्न विचारला तर प्रश्नचिन्ह वापरतो. आणि अतिशय सोपी गोष्ट आहे, प्रश्नचिन्ह ओळखायचं असेल तर एखादा प्रश्न विचारला की तिथून पुढे प्रश्नचिन्ह तिथे मांडण्यात येतं. आता प्रश्नचिन्ह जर काही ठराविक शब्द असतात, का, कधी, कुठे, कसा, कोण, कोणता, कशाला. परंतु कधी कधी हे शब्द प्रश्नात येत नाही, ते साधारण वाक्यात पण येतात. आपण आत्ताच एक उदाहरण बघितलं, त्याच्यामध्ये काही शब्द आला होता परंतु तो प्रश्न नव्हता. त्यानंतरचं चिन्ह बघितलं आपण, उद्गाराचं चिन्ह कसं असतं? असं. मग उद्गार वापरतात आपल्या मनातील भावना, दुःख, राग व्यक्त करायचा असेल त्या शब्दांसाठी फक्त आपण उद्गाराचे चिन्ह वापरतो. आणि उद्गाराचे चिन्ह ओळखायला पण खूप सोपं असतं. वा, खूप चांगले काम केले आहे. आता वा या शब्दावर जोर दिलेला आहे, इथे प्रशंसाही केलेली आहे म्हणून इथे मनातील भावना व्यक्त झाल्या म्हणून इथे उद्गारवाचक चिन्ह वापरलेलं आहे. बाप रे, केवढा मोठा गाव ग. बाप रे शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह वापरलेलं आहे. केवढा मोठा, इथेही आश्चर्य संपलेलं नाही म्हणून इथे सुद्धा विरामचिन्ह वापरले आहे. शाबास, छान भाषण केले. शाबास हा शब्द प्रशंसा व्यक्त करण्यासाठी वापरण्यात आलेला आहे आणि म्हणून इथे उद्गारवाचक चिन्ह वापरलेले आहे. अरे रे, फार वाईट घडले. आता उद्गारवाचक चिन्ह फक्त आनंदी वापरू शकता तर नाही. दुःख झालंय, दुःख ही एक मनातील भावना आहे तेव्हा सुद्धा उद्गारवाचक चिन्हच वापरतात. मग अरे रे, फार वाईट घडले, इथे सुद्धा आपण काय केलंय? उद्गारवाचक चिन्ह वापरलेलं आहे. आता अवतरण चिन्ह बघितले. अवतरण चिन्ह हे 2 प्रकारचे होते, एक एकेरी अवतरण चिन्ह आणि एक दुहेरी अवतरण चिन्ह. मग एकेरी अवतरण चिन्ह हे अशा पद्धतीने लिहितात, जर आपल्याला बोलताना लिहिताना एकाच शब्दावर जोर द्यायचा असेल तर आपण एकेरी चिन्ह वापरतो. मग गुरुजी तुला अति हुशार म्हणाले, मग इथे अति हुशार या शब्दावर जोर द्यायचा आहे त्यामुळे इथे एकेरी अवतरण चिन्ह वापरण्यात आलेले आहे. साने गुरुजींचा सुंदर पत्र या नावाने पात्राचा संग्रह प्रसिद्ध आहे. इथेही या शब्दावर जोर देण्यासाठी आपण काय केलेलं आहे? एकेरी अवतरण चिन्ह वापरलेलं आहे. ज्या पद्धतीने एकेरी अवतरण चिन्ह असतं त्याच पद्धतीने दुहेरी अवतरण चिन्ह असतं आणि लिहायला ते तसंच आहे, फक्त आपल्याला ते एकेरीवरून एकच चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह म्हटलं की ते आपल्याला 2 वेळा लिहायचं असतं.
मग हे कधी वापरतात दुहेरी अवतरण चिन्ह? बोलणाऱ्याच्या तोंडचे वाक्य जर आपल्याला लिहायचे असतील तर त्यावेळेला दुहेरी अवतरण चिन्ह वापरता. आई म्हणाली खेळायला जाऊ नका. मग आई म्हणाली खेळायला जाऊ नका. आई काय म्हणाली तेवढ्याच वाक्याला आपण काय करतो दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. सूरज म्हणाले मी आज येऊ का? गुरुजी म्हणाले मुलांना उद्या शाळेला सुट्टी आहे बरं. असं कोणी कोणाला काही म्हणाले त्यावेळेला आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. संयोग चिन्ह. संयोग म्हणजे काय? जोडणी करणे. तर दोन शब्द एकमेकांना जोडताना नेहमी संयोग चिन्ह वापरतो. शुभ लाभ, 2 3 विद्यार्थी प्रतिनिधी अशा पद्धतीने संयोग चिन्ह वापरतो. परंतु संयोग चिन्ह अजून एका कारणासाठी आपण वापरतो. हे कारण म्हणजे जर आपल्याला लिहिताना आपला शब्द शेवटी अपुरा राहिला असेल तर तिथे संयोग चिन्ह लिहून आपण आपला राहिलेला शब्द खालच्या ओळीमध्ये पूर्ण करतो. संयोग चिन्हासारखं चिन्ह आहे. अगदी तसंच सेम टू सेम दिसणार अपसरण चिन्ह. फक्त संयोग चिन्ह हे बरोबर मध्यभागी येतं ओळीच्या आणि अपसरण चिन्ह हे ओळीच्या खाली येतं. मग अपसरण चिन्ह केव्हा वापरतात? जर आपल्याला बोलताना विचारांची मालिका जर तुटली तर तिथे अपसरण चिन्ह वापरतो. मी गेलो पण पुढे विचारांची मालिका तुटलेली आहे म्हणून इथे अपसरण चिन्ह वापरलेलं आहे. ते मोठे झाड ज्या खाली बसून आपण जेवलो परत चिन्ह. ते वादळात उन्मळून पडले. अशा पद्धतीने ते अपसरण चिन्ह वापरलेलं आहे. एक चिन्ह आपण त्याचा अभ्यास केलाय अवग्रह चिन्ह. अवग्रह चिन्ह म्हणजे काय आणि ते आपण कधी वापरतो? कोणाचा आवाज नको. इथे काय झालंय आपण या शब्दावर जोर दिलाय म्हणून इथे अपसरण चिन्ह अवग्रह चिन्ह वापरलेलं आहे. अहो इथे हो वर जोर द्यायचा आहे म्हणून इथे आपण हे अवग्रह चिन्ह वापरलेलं आहे. असं एकाच शब्दावर जर जोर द्यायचा असेल तर अवग्रह चिन्ह वापरण्यात येतं. अशा पद्धतीने आपण बघा अशा प्रकारे आपण आज विरामचिन्हांचा अभ्यास केलेला आहे. जर विद्यार्थ्यांना काही शंका असतील या विरामचिन्हांविषयी तर ते विचारू शकतात. समजलं हॅलो सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं